लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील जाज्वल्य दैवत पीर गैबी बाबा उरूस यात्रेला सुरुवात झाली आहे। किनगाव पंचक्रोशीतील जाज्वल्य दैवत पीर गैबी बाबा उरूस यात्रेला सुरुवात झाली असून 4 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकानं, मीना बाजार, मनमोहक अशा प्रकारचे रहाटपाळणे तसेच मिठाई व पानफुलांची दुकानं या परिसरात थाटली आहे आणि हा परिसर गर्दीत भरून गेला असून सकाळपासून ते रात्रीपर्यंत दरगाह परिसरात दर्शनासाठी भाविक रांगा लावतात तर नवस फेडण्यासाठी पूजा अर्चा करतात। या 4 दिवस चालणाऱ्या यात्रेदरम्यान सरपंच आणि उरूस कमिटीच्या वतीनं सर्व यात्रा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणली आहे। तसेच कव्वालीचा जंगी मुकाबला आणि नामवंत मल्लांच्या कुस्तीनं फड गाजणार आहे। या दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त केलाय। किनगाव आणि परिसरातल्या सर्वधर्म समभावाचं प्रतीक असलेल्या हजरत पीर गैबी बाबा दर्ग्याच्या उर्सानिमित्त सर्व भाविकांचं किनगाव नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे। ग्रामपंचायत किनगाव मार्फत या यात्रेचं नियोजन करत असताना यापूर्वीच परंपरेनं ठरवल्याप्रमाणे जानेवारी महिन्यातला दुसरा आठवडा आणि संक्रांतीचा पहिला बुधवार याप्रमाणे यावर्षी 9 जानेवारी पासून हा उरूस या ठिकाणी साजरा होत आहे। त्यानिमित्तानं निश्चितच किनगाव व परिसरातील सर्व तमाम भाविकांना निश्चित आनंद आहे, उत्साह आहे। काल दिनांक 9 जानेवारी रोजी हजरत पीर गैबी बाबाच्या संदलचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये पार पडलेला आहे। त्याचप्रमाणे या यात्रेचं नियोजन म्हणजे दिनांक 10 जानेवारी रोजी प्रसिद्ध कव्वालांचा जंगी मुकाबला या ठिकाणी होत असतो, तो आज संध्याकाळी या ठिकाणी पार पडणार आहे। संपूर्ण किनगाववासियांचं परिसरातल्या सर्व भाविकांचं या ठिकाणी निश्चितच ग्रामपंचायतीला आणि उरूस कमिटीला सहकार्य लाभलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे आभार। खरं तर असलेल्या या परंपरेला 100-150 वर्षापूर्वीची ही परंपरा पुढे चालून येत असताना आम्हाला निश्चित आनंद होत आहे की सर्वधर्म समभावाचं हे प्रतीक ज्या ठिकाणी सर्व जाती धर्मांचे भाविक हजरत पीर गैबी बाबा दर्ग्यावरती श्रद्धा ठेवून या ठिकाणी येतात। बाहेरची बरीचशी दूरवरूनची मंडळी उर्साच्या निमित्ताने येऊन या ठिकाणी केलेली मन्नत असेल, नवस असेल तो पूर्ण करतात। पीर गैबी बाबा उरूस निमित्त जी कार्यक्रम ठेवलेले आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने बुधवारी संदल झालेला आहे आणि आज गुरुवारी कव्वालीचा जंगी मुकाबला आहे। कव्वाल औरंगाबादचे टीव्ही सिंगर आहेत, तसेच भोपाळचे पण टीव्ही सिंगर आहेत। यांच्या दोघांमध्ये जंगी मुकाबला होणार आहे। तसेच शनिवारी कुस्त्याचा भरपूर कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तसेच जेथे लेडीज येत जाते तेथे कॅमेऱ्याची पण व्यवस्था केलेली आहे ग्रामपंचायत तर्फे, कमिटी तर्फे। वेगळं काय आपण यात्रेदरम्यान दरवर्षीपेक्षा वेगळे काही उपक्रम आपण राबवतात का? हा, तसेच ह्या वर्षी सर्व व्यापाऱ्यांना व्यवस्था वेगळी केलेली आहे। लेडीज साठी वेगळं केलेलं आहे आणि जेंट्स साठी वेगळं केलेलं आहे। उरूस भरविता त्याच्यामध्ये भरपूर सुविधा यावर्षी आम्ही नवीन केलेल्या आहेत। दरवर्षी आम्ही सुविधा कॅमेऱ्याची सुविधा आतापर्यंत नव्हती आमच्या गावात, तरी पण आम्ही यावर्षी नवीन कॅमेरे बसून राट पाळण्यापाशी आणि दर्ग्यामध्ये, त्याच्यानंतर मिनी मार्केट जे आहे तिथे लेडीज जास्त येते तिथं पण कॅमेऱ्याचा प्रयोग केलेला आहे, नवीन प्रयोग केलेला आहे आम्ही। आणि ज्या ट्रॅफिकसाठी आम्ही मेन रोडून ट्रॅफिक येऊ नये, जाम होऊ नये, जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही ट्रॅफिक पण बाहेरून काढून दिलेली आहे। आणि नवीन भरपूर यावर्षी भरपूर नवीन दुकाने किनगाव या उरूसामध्ये आलेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही जागा पण नेमून दिलेली आहे। सर्व काही चांगल्या पद्धतीने चालू आहे। या संदर्भामध्ये कोणत्याही यात्रेमध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये, अवैधंदे चालू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहावा यासाठी आमच्या पोलीस डिपार्टमेंटकडून माननीय SP श्री राजेंद्र माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली व अश्विनी पाटील DYSP मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बंदोबस्त आम्ही 3 अधिकारी व एकूण 43 कर्मचारी, त्यामध्ये 2 बाहेरचे अधिकारी व 25 कर्मचारी बाहेरून मागवण्यात आलेले आहेत।
आणि सदरचा बंदोबस्त एकदम चोखप्रमाणे लावण्यात आलेला आहे. कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. बाबा यांच्या माझ्या लहानपणापासून मी यात्रा बघत आलेली आहे. यावर्षी भरपूर यात्रा मोठी भरलेली आहे आणि महत्व पीर गैबी बाबाचा 18 पगड समाजाला माहित आहे काय आहे आणि देव दैवत आहे हे लोकांना मान्य आहे आणि लोकांना पावतो सुद्धा. दरवर्षी प्रमाणे यावर्षी कुस्त्या जोरात होणार आहे. या कुस्त्याचे कार्यक्रम वाढलेले आणि भरपूर कुस्त्या लावायच्या आहेत. मुस्लिम समाजापेक्षा हिंदू समाज जास्त मानतो. पीर गैबी बाबाला याने मी मुस्लिम कमिटीचा अध्यक्ष असल्यामुळं मला भरपूर त्याची माहिती आहे आणि मी त्या सहवासात राहतो सदा. मी असं नवस पेरण्यासाठी कुठून लोक येतात. देवस्थान यात्रा हैदराबाद, बिदर, नांदेड, बीड, लातूर, परभणी, पूर्ण महाराष्ट्रातून यात्रेला लोक येतात तिथं. पण हे आल्यानंतर देवाच्या कार्यक्रमाला भरपूर लोक येतात असं आणि नमाज पढून जातात. नमस्कार. पण नमस केल्यानंतर दरवर्षी प्रतिनिधी अफजल मोमीन, NTV न्यूज मराठी, अहमदपूर, लातूर.